आणि ही पालखी निलेश चंद्रकांत नाईक यांनी
राजगड भिवंडी ते श्री क्षेत्र कारला म्हणजे एकविरा देवी ही पदयात्रा पालखी सोहळा हा आमच्या गावातून मला वाटतं यावर्षी 15 वर्ष असेल आणि या 15 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे आस्था काय कोणाचा उत्साह कमी नाही झाला की कोणाचा देवीविषयीचं जे आपल्याला हे असतं ते कमी नाही झालं। म्हणजे एकविरा मातेचं नाव निघालं की असं वाटतं की कधी त्या ठिकाणी पोचतो आणि आईचं दर्शन घेतो, कारण आईचा आशीर्वाद हा आमच्या आगरी कोळी बांधवांवर त्याचप्रमाणे तिच्या भक्तांवर हा नेहमीच राहिलेला आहे। हे सर्व समोर ठेवून गावातील कवी आणि गायक श्री दयानंद एकनाथ नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी 15 वर्षापूर्वी ही संकल्पना त्या गावामध्ये मांडली आणि त्यांनी एकदम कमी संख्येमध्ये पालखी सोहळा सुरू केला। पण जसजसे दिवस वाढत गेले तसतसे गावातील लोकांचा सहभाग त्याचप्रमाणे मदत करण्याची क्षमता ही प्रत्येकाने आपापल्या परीने सुरुवात केली आणि आज या पालखी सोहळ्याची आवर्जून या ठिकाणी वाट पाहिली जाते। आणि हरियाणा सिटी फेज 1 आणि फेज 2 आमचे विभाग प्रमुख श्री प्रदीप पाटील साहेब त्याचप्रमाणे माझे मित्र हरियाणा सिटी फेज 2चे मालक माझ्या जोडीदार श्री मनोहर जोशी सर आणि मी अरुण भोईर सर आम्ही सर्वांनी मिळून या पालखी सोहळ्याला जसं आपलं योगदान असेल त्या परीने योगदान करतो आहे आणि मातेच्या दर्शनाला त्या ठिकाणी पोहोचतो आहे। मला वाटतं प्रदीप आणि मनोहर हे दोघे पायीसुद्धा गेलेले आहेत बरीच वर्ष। आज कामाच्या थोड्या व्यापामुळे ते पायी जात नाहीत, पण त्या ठिकाणी जेव्हा दर्शनाची वेळ असेल ना त्या दर्शनाच्या वेळेला सर्वांच्या आधी पोहोचलेले असतात। कारण एकविरा आई म्हटलं की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आईची गाणी गायली किंवा गाणी लागली तरीही अंगात भरतं आणि असं आपल्या गावची जर पालखी त्या ठिकाणी पोहोचते तर प्रत्येकाच्या ते अंगात नक्कीच भरतं आणि प्रत्येकजण या गावातील नागरिक या मातेचा जो भक्त आहे तो भक्त त्या ठिकाणी दर्शनाला नक्कीच पोहोचत असतो। पालखी रस्त्यावर झालेली आहे तरी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि हा पालखीचं नियोजन आहे सर्व भाविकांना आपल्या गावाच्या तर्फे शुभेच्छा देतो। आई एकविरा पदयात्रेची वाट बघत असताना सालाबाद प्रमाणे यंदाही 15 वर्षे सलग सहकार्य गाववाल्यांचा नेहमीप्रमाणे लागला असतो। त्या हिशोबाने सर्व गावकरी वाट बघत असतात का आईची पालखी कधी येत असते, त्या दिवसाची आतुरता असते आणि ती आज आतुरता आलेली आहे। आज सर्वांना आनंद होत आहे पालखीचा। टेमकरपाडा भादवड आणि टेमकर ही तिन्ही गावाची एक पालखी मिळून आहे। नेहमी सालाबाद प्रमाणे वाढत आहे। यावर्षी पण 200चा आकडा क्रॉस झालेला आहे। 200चा आकडा क्रॉस झालेला पदयात्रींचा, पण सालाबाद उत्साह त्यांना आहेत सालाबाद वाढत जात आहे। त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सलग प्रतीक्षा करत आहे सर्व काय उत्सवाची आनंद होतं। पण गावोगावातून हे लोक पदयात्रेसाठी चालत येत असताना हाच आमचा अभिमान आहे। स्पीड न्यूज भारत।